नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यातला सत्ता संघर्षावर आता सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे. एकूण 5 याचिकांवरची उद्याची ही सुनावणी असेल. आज कोर्टामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. लेखी युक्तिवादातल्या भाषेतून आम्हाला कायदेशीर मुद्दे समजण्यास अडचण होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. मुद्दे स्पष्ट होत नसतील तर सुधारित युक्तिवाद द्या, असं सुप्रीम कोर्टानं हरीश साळवे यांना सांगितलंय. आमचा जो युक्तिवाद आहे तो व्यवस्थितपणानं न्यायमूर्तींसमोर मांडलेला आहे. न्यायमूर्तींनी ह्या सगळ्या मुद्द्यांची दखल घेतलेली आहे. समोरच्या बाजूनी सुद्धा त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये समोरच्या बाजूचे जे वकील आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयानं त्यांचे मुद्दे लिखित स्वरूपात द्यायला सांगितलेले आहे. त्यामुळे आता हे विधानसभेकडे किंवा अध्यक्षांकडे प्रकरण जात नाही. ह्याचा निकाल पूर्णपणे अंतिमतः सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करणार आहे. आणि उद्याची जी सुनावणी आहे ती महत्वाची ठरणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आहेत. सर, मला सांगा, दोन्ही बाजू आपापल्या पद्धतीने केस पाडला जातो कायद्याचा, काय होऊ शकतो? असं घडण्याचं कारण म्हणजे 1985 साली हा जो पक्षांतर बंदी कायदा किंवा त्या संबंधाने घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये 2003 साली पुन्हा घटनादुरुस्तीनं बदल करण्यात आलेला आहे. आणि तेव्हापासून जर का त्या कायद्याच्या पोटकलम 4 अन्वये शेड्यूल 10 मधल्या पोटकलम 4 अन्वये जर 2/3 आमदार फुटले असतील आणि जर का त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असेल आणि ते दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन झाले तरच त्यांना स्वतंत्र अस्तित्व राहता येतं, अन्यथा ते अपात्र होत असतात. अशा प्रकारची 2003ची अशी ही घटना दुरुस्ती झाल्यापासून आजपर्यंत निर्माण झालेली ही पहिलीच केस आहे. सर, बहुमत गमावलेल्या नेत्याला कायद्याचं संरक्षण मिळतं का? पक्षांतर कायद्याचं संरक्षण मिळतं. मी उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलेलं लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये, तर त्यांना पक्षप्रमुख म्हणून राहता येणार काय? त्यांना संरक्षण मिळतं काय या अँटी-डिफेक्शन? हे दोन गोष्टी आहेत की हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्यांच्या अंतर्गत ह्या शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत माननीय उद्धव साहेब, यांच्याविरुद्ध कोणती कारवाई अपेक्षित नाही ना. तशी कोणाची मागणी पण होती. तशी मागणी नंतर निर्माण झाली की आम्ही जो आमचा प्रतोद आहेत त्या प्रतोदांनी जो आमच्या म्हणजे फुटीर गटाच्या किंवा शिंदे साहेबांच्या गटांनी जो निर्णय दिला आहे त्याप्रमाणे आता हे वागत नाहीत, मग त्यांनाच पक्षानं काढून टाका, हा नवीन त्यांची मागणी जरूर होती. मात्र हे सगळं करत असताना पक्षप्रमुख कोण हे पुन्हा कोण ठरवणार, तर आधी पक्ष कोणचा आहे आणि मग त्याचा पक्षप्रमुख कोण हे पुन्हा निवडणूक आयोगच ठरवणार. हे कोर्टामध्ये ठरवलं जाणार नाही. हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्यांनी जरी बंडखोरी केली असली आणि पक्षात राहून, तरी त्यांना अजून मान्यता नाही पक्ष म्हणून. ती जेव्हा मान्यता मिळेल तेव्हाच ते उद्धव ठाकरेंवर कारवाई करू शकतात. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं, दोन्ही बाजूंकडनं नेमका कसा युक्तिवाद केला गेला, आपण पाहूया. ठाकरे गटाकडनं युक्तिवाद केला गेला की निवडणूक आयोगाकडून आदेश मिळवून सरकार वैध ठरवण्याचा डाव सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला. बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी हा कायदा शस्त्र नाही. ठाकरे गटाचा युक्तिवाद त्यानंतरचा होता. आमदार आजही उद्धव ठाकरेंना अध्यक्ष मानतात, तर शिंदे गटानं म्हटलं होतं की आमच्या पक्षात 2 गट आहेत. ठाकरे गटानं म्हटलंय की बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं किंवा नवा पक्ष काढावा. तर शिंदे गटाकडनं युक्तिवाद करण्यात आला, पक्षात राहून नेतृत्व बदलू शकत नाही का. त्यानंतर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाला की 10व्या सूचीचं उल्लंघन झाल्यास आमदार अपात्र ठरतात. तर शिंदे गटाकडनं या संदर्भातला प्रतिवाद केला गेला, तो म्हणजे पक्ष सोडला तरच पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो. ठाकरे गटाकडून पुढचा युक्तिवाद करण्यात आला, तो म्हणजे आमदार अपात्र ठरल्यास पुढची सगळी प्रक्रिया ही बेकायदेशीर असते. तर शिंदे गटाकडून त्याला प्रतिवाद केला गेला, आम्ही अजूनही त्याच पक्षात आहोत. हरीश साळवे आणि कपिल सिब्बल यांच्यात जो युक्तिवाद रंगला, पाहूया कशा पद्धतीचा हे युक्तिवाद होता ते. कपिल सिब्बल यांच्या मते 2/3 सदस्यांसह दुसऱ्या पक्षात विलीन होणं गरजेचं आहे. 2/3 सदस्य पक्षावर दावा करू शकत नाहीत. आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा शिंदे गट करू शकत नाही. पक्ष फुटल्याचं शिंदे गटानं
आयोगासमोर मान्यही केलेला आहे. घटनेच्या 10व्या सूचीनुसार मूळ पक्ष याचा अर्थ काढावा आणि ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली त्याच गटाचा सदस्य पक्ष सोडल्याचं शिंदे गटाच्या वर्तनानं सिद्ध झालेलं आहे. पक्षाच्या बैठकीऐवजी ते सुरत आणि गुवाहाटीला गेले, म्हणून शिंदे गट मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. घटनेची 10वी सूची याला परवानगी देत नाही. शिंदे गट अपात्र असेल तर आतापर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया या अवैध ठरवल्या जाऊ शकतात. असंच सुरू राहिल्यास कोणतंही सरकार पाडणं शक्य होऊ शकेल. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद होता. त्यावर हरीश साळवे यांनी जो युक्तिवाद केला ते आपण बघूया. बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर बंदी कायदा हे शस्त्र नाही. आतापर्यंत कुणावरही अपात्रतेची कारवाई झालेली नाही. पक्ष सोडल्यानंतरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. नेता म्हणजेच राजकीय पक्ष असा आपल्या देशामध्ये गैरसमज आहे. मुख्यमंत्री भेटत नसतील तर नेता बदलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री बदलणं हे पक्षविरोधी कृत्य नाही. बंडखोर अजूनही पक्षातच आहेत. कपिल सिब्बल आणि हरीश साळवे यांचा युक्तिवाद आपण पाहतो आहोत. बंडखोर म्हणजे वेगळं मत असलेले पक्षातले नेते असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला. राजकीय पक्षात लोकशाही हवीच असंही त्यांनी म्हटलं. मूळ पक्ष कुणाचा हा मुद्दाच नसून पक्षाचा नेता कोण हा खरा प्रश्न असल्याचा युक्तिवाद हरीश साळवेंनी केलाय. आयोगातलं प्रकरण आणि कोर्टातल्या याचिकेचा संबंध नसल्याचं सुद्धा हरीश साळवे यांनी म्हटलंय. महत्त्वाचा मुद्दा हाच होता. हरीश साळवे यांच्याकडनं मांडला गेलेला तो म्हणजे पक्ष सोडला असेल तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. मुंबई पालिका निवडणुकीत पक्षचिन्ह कोणाचं हे शोधण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली गेल्याचंही त्यांनी सांगितलं. अपात्रतेची नोटीस आल्यानं सर्वात आधी बंडखोरांनी कोर्टात धाव घेतली. बैठकीला गैरहजेरी म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही आणि बहुमतानं निवडलेल्या अध्यक्षांच्या कामात ढवळाढवळ योग्य नसल्याचा युक्तिवाद सुद्धा साळवेंनी केलाय. या सगळ्या प्रकरणाचा अर्थ चुकीच्या पद्धतीनं काढला जात असल्याचा युक्तिवाद सुद्धा हरीश साळवे यांनी केलेला आहे. दरम्यान कोर्टाच्या या निर्णयावर अरविंद सावंत यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया. आर्टिकल 10 शेड्यूल 10 मधले जे मुद्दे आहेत पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्यामुळे पॉलिटिकल पार्टी आला सुपरवरचा हँड अपर हँड असतो त्याचा अधिकार डावला आणि आम्ही काही करू असं कुठलाही राजकीय पक्ष चालत नाही. आणि मग ते जाणीवपूर्वक त्याला ते बगल देण्याचा प्रयत्न करतात. आदरणीय सर्वोच्च न्यायालयाची उद्या पुन्हा सुनावणी तेव्हा आपण बघूया. मंत्रिमंडळ विस्तार नेमका केव्हा होणार या चर्चा रंगत असताना शिंदे गटातले आमदार दीपक केसरकर यांनी आता नवीन तारीख दिली आहे. येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं केसरकर यांनी सांगितलेलं आहे. कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, त्यांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल. पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता निशाणा साधलाय. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, पण त्यांना माहिती नाही की अशी आव्हानं पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा रोवलेला आहे. राजकारणात हारजीत होतच असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही, ती भाषा आता केली जातीये असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजपच्या अध्यक्षांनी बोलून टाकलं की शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना कल्पना नाहीये की शिवसेनेने अशी आव्हानं पायदळी तुडून त्यांच्यावरती भगवा रोवलेला आहे. त्याच्यामुळे
ठीक आहे, राजकारणामध्ये हार जीत होत असते. कधी कोण जिंकत असतं, कोणाचा तरी पराभव होत असतो, परत जिंकत असतो. पण एकनाथ शिंदे गटातले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये मंगळवारी हल्ला झालेला होता. या प्रकरणी पुण्यातले शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक झाली आहे. पुण्यातल्या कात्रजमधली ही घटना आहे. एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे उदय सामंत यांचा ताफा होता. तो जो काल हल्ल्याचा व्हिडिओ तो सर्वत्र व्हायरल झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये संजय मोरे, चंदन साळुंके किंवा सूरज लोखंडे हे जे पदाधिकारी ह्याच्यामध्ये कोणीही त्याच्यामध्ये दिसत नाही आहे. केवळ आणि केवळ फक्त खोटा आणि बनावट गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला आहे, कारण ते शिवसेनेचे पदाधिकारी. ही गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. 8 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, त्याच्यामध्ये ती नामंजूर करून 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच सरकारी कामात अडथळा, असे गंभीर स्वरूपाची कलमं लावलेली आहेत. परंतु असा काही प्रकार झालेलाच नाही जो सर्वांना माहिती आहे, आणि हीच गोष्ट आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेली. मला आपल्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की भडकवणं फार सोपं आहे. मुलांनी हातात दगड घेतल्या, काठ्या घेतल्या, लाठ्या घेतल्या, हॉकी स्टिक घेतल्या, एखाद्यावर हल्ला केला की गुन्हे त्यांच्यावर दाखल होतात, भाषण करणाऱ्यांवर होत नाहीत. ते घरी जाऊन शांत झोपतात. देसाई साहेबांनी जे सांगितलं की हा उत्स्फूर्तपणा होता, देसाई साहेबांनी खरं माझ्या गाडीवर येऊन दगड मारला असतं तर मी त्यांचं कौतुक केलं असतं की खरोखरच ज्वलंत विचार, आक्रमक विचार देसाई साहेबांनी सांभाळलेला आहे. उदय सामंत यांच्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादीची माणसं असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जिथं उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला तिथं जास्त शिवसैनिक नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांची जिथे जिथे रॅली होतीये तिथे पवारांचे कार्यकर्ते असतात असंही पडळकर यांनी म्हटलंय. उदय सामंत साहेबांच्या गाडीवरती काल जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध करतो. आता आमच्यावर किती वेळा हल्ला केला त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक वेळा तुम्ही बघितलं. ही सगळी लोक जेव्हा आमच्यावरती हल्ला झाले तेव्हा हे राष्ट्रवादीवाले, शिवसेनावाले हे वेगळ्या पद्धतीनं मांडणी करत होते. आता तुम्ही ज्या पद्धतीनं उदय सामंत साहेबाच्या गाडीवरती हल्ला केलाय, तर त्या हल्ल्यामध्ये शिवसैनिक पुण्यामध्ये इतके नाही आहेत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोक आहेत. अनेक ठिकाणी जिथं जिथं त्यांची रॅली होते, जिथं जिथं त्यांचा मोठ्या सभा होत आहेत, तिथं खास करून पवारांची माणसं तिथं उपस्थित असतात. त्यामुळं ह्याच लोकांनी हल्ला केला असेल. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे. लक्ष्मण हाके शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेनेकडून लक्ष्मण हाके यांना एक मोठी जबाबदारी देखील दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्याच अनुषंगानं या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसतायत. लक्ष्मण हाके यांनी शिवबंधन बांधून घेतलेलं आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळेला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आणि इतरही काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला असून पक्षातर्फे त्यांना आता एखादी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. लक्ष्मण हाके मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत. शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल असं सातत्यानं बोललं जात होतं. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा देखील काही दिवसांपासून सुरू होत्या आणि अखेर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. परभणी पोलिसांच्या वसाहतीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. पोलिसांच्या कुटुंबियांना जीव मुठीत धरून या ठिकाणी राहावं लागतंय. इमारतीत अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, तर पावसामुळे बाथरूमपासून किचनपर्यंत पाणी गळतंय.
ही स्थिती असताना प्रशासनाचं मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. बाथरूम गळत आम्ही 4-5 महिने झाला आलो. खूप बाथरूम गळते, भिंती वल्ल्या होतात. किचनच्या इकडची पायऱ्याकडची भिंत तिथं लाईन उतरते म्हणा, शाट बसते. तर तेवढं गळत आहे पहा, तर ते सुधरून द्या आम्हाला. आम्ही या क्वार्टरमध्ये 15 वर्ष झालं राहायला आलेलो आहेत. एक वेळेस पण रिपेअरिंगचं काम आलेलं नाही आणि इतर भागामध्ये पण गवत वाढलेलं आहे, मच्छरांचा त्रास, दुर्गंधी, टॉयलेटचे टँक फुटलेले, कोणतीही दुरुस्ती आलेली नाही. सगळ्या आमच्या घरामध्ये बी चौकटी तुटली आता बाथरूमच्या. वरून पाणी 12 महिने गळत आहे सारखं. खपल्या पडात्यात, लेकरं बाळं आमचे लहान लहान आहेत, तर मग आम्हाला भीती निर्माण होती. मग करंट उतरतंय भिंतीमध्ये आमच्या, मग आम्हाला भीती वाटते. किचनमध्ये व रूममध्ये सर्व पाणी पडत आहे, त्यामुळे फार दुर्गंधी पसरत आहे. माझे लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे आजारी पडण्याची फार भीती आहे. पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गणेशोत्सवाबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या काही मागण्या होत्या आणि या मंडळांसोबत बैठक पार पडली असून कोरोनामुळे सण उत्सव साजरा करता येत नव्हते, मात्र आता सगळे नियम पाळून उत्सव साजरा करायचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मंडळांना मंडप शुल्क माफ करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर परवानगीसाठी मंडळांना सातत्यानं चक्राही माराव्या लागणार नाहीयेत. गणपती उत्सव मंडळांना अडचण येणार नाही. जिल्हाधिकारी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी असणार आहे. मोठ्या प्रमाणावर गणपती मिरवणुकीसाठी जात असल्यामुळे नक्की 12च्या आतमध्ये ते काही विसर्जन होत नाही. त्यामुळे ती मुभा आपण या ठिकाणी देतोय. फक्त जे सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत ते आपण पाळून त्या ठिकाणी ती मिरवणूक काढायची आहे. त्याचबरोबर जे 4 दिवस त्यांना 12पर्यंत होते, ते मागणी होती की त्यांची आणखी 1 दिवस वाढवा, 2 दिवस वाढवा म्हणत होते, पण आपण त्यामध्ये 4मध्ये आणखी 1 दिवस वाढवलेला आहे रात्री 12पर्यंत. त्यामुळे यावर्षीचा गणपती उत्सव जो आहे तो धूमधडाक्यात होईल. पुण्यातल्या गणेश मंडळांच्या सगळ्याच मागण्या मुख्यमंत्री शिंदेंनी एकाच धडाक्यात मान्य केल्यानं गणेश मंडळ कार्यकर्ते भलतेच खुश झालेत. या सगळ्यांनी ऐसा सीएम होणे नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनापासून धन्यवाद दिलेत. असे सीएम होणेच नाही, फार एकदम मस्त आहे. सामान्य माणसाच्या बाजूने किंवा सामान्य कार्यकर्त्याच्या बाजूने हे मुख्यमंत्री आहेत, याचा फार अभिमान आहे. आणि त्यांनी निर्बंधमुक्त जे गणेशोत्सव केलाय ते फार चांगले, आनंद आहे. महत्वाचं म्हणजे पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी गणपती मंडळाची गणपतीच्या आधी मिटिंग घेतली, कारण आजपर्यंत अशी कधी मिटिंग झालेली नाही. आणि जी महत्वाचा विषय होता गणेशोत्सवाच्या मागण्या, त्या त्यांनी मागण्या केल्यात. कागदोपत्री इंग्रजांच्या काळातले जे कायदे आहेत, कागदोपत्री खेळ, तसेच खेळ चालू होते अनेक वर्ष. 5 वर्षासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी मान्यता दिलेली. पोलीस आयुक्तांनाही त्यांनी तसं सांगितलेलं आहे की करून घ्या. अत्यंत बारकाईने सगळ्या मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या, निवेदन ऐकून घेतलं आणि जागेवर निर्णय देण्यात त्यांचं वैशिष्ट्य. त्याप्रमाणे गणेशोत्सवाचा बाबतीत जे काही आम्हाला काही प्रश्न होते त्या प्रश्नाचे त्यांनी जागेवर निरसन केलेलं आहे. हा जो उत्सव आहे हा मांगल्याचा उत्सव आहे आणि प्रथा, परंपरा आणि शिस्त पाळून मांगल्यपूर्ण वातावरणात यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत जल्लोषात पार पडेल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पालकांनो, तुमच्या मुलांना जपा, कारण मुलांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. नाशिक पोलिसांनी धाडसी कारवाई करून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे आणि या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या टोळीनं आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर तस्करी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. मानवी तस्करी करणारी टोळी गजाआड. मानवी तस्करीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड. नाशिक ग्रामीण पोलिसांचं ऑपरेशन मुस्कान यशस्वी. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीकडून 1.5 लाखात मुलींची विक्री केली जात होती. नाशिक शहर आणि जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळे कसून तपास करताना पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं. त्यानंतर ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत शोध पथकाकडे तपास सोपवण्यात आला. 4 ते 5 पथकं तयार करून ती गुजरात आणि मध्य प्रदेशकडे रवाना करण्यात आली. अपहरण करण्यात आलेल्या मुलींची पथकानं सुटका केली. ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 5 आरोपींना अटक केलेला आहे.
त्यांच्याकडून जी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे त्या आधारावर अशा इतरही मुलींना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विकल्याचं माहिती पुढे येत आहे. त्या संदर्भाने वेगवेगळे पोलीस पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत. अपहरण झालेली मुलगी आणि तिच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. सुटकेच्या वेळी पोलीस पथकावर आरोपींनी हल्ला चढवल्याची माहिती त्यांनी दिली. मुलगी घराबाहेरून निघाली होती, अचानक हरवली. जे लांबचे गाव आहे तिकडे पोलिसांनी शोध घेतला आणि पोलिसावर तिथल्या गावातल्या बायाच्या हल्ला केला. म्हणजे आमच्यावर पोलीस साहेबावर असा हल्ला केला. मग पोलीस साहेबांनी तिथले बी पोलीस हे करून सहकार्य केलं. पोलिसांनी शोध घेतला तिचा. पोलिसांनी प्रियंका पाटील, रत्ना कोळी, सुरेखा भिल या 3 संशयित आरोपींना अटक केली. मुलींची मध्य प्रदेशमध्ये 1.5 लाख रुपयांना विक्री केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मध्य प्रदेशमध्ये कारवाई करून नानूराम मनसारे आणि गोविंद मनसारे या आरोपींना अटक करत मुलींची सुटका करण्यात आली. आरोपींनी याआधीही मुलींचं अपहरण करून परराज्यात विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानं अनेक मुलींवरचा धोका टळलाय. त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.